21 नोव्हेंबरला संध्याकाळी 6-6:30च्या दरम्यान अंबरनाथमध्ये घडलेली जी घटना होती अत्यंत भयानक घटना होती, ज्यामध्ये शिंदे गटाच्या उमेदवार किरण चौबे ह्या आपल्या गाडीतून जात असताना त्यांच्या ड्रायव्हरला एक कॉल येतो आणि तो कॉल उचलल्यानंतर त्याचा जो पाय होता तो ॲक्सिलेटरवर दाबल्या गेल्याने तो बेफाम होतो आणि समोरून येणारे जे बाईक स्वार होते त्यांना तो धडक देतो। या धडकेमध्ये 3 जणांचा मृत्यू होते, सोबतच जे ड्रायव्हर होते शिंदे म्हणून जो ड्रायव्हर होता तो देखील ऑफ होतो। यामध्ये पोलिसांना दिलेल्या जबाबीमध्ये किरण चौबे यांनी सांगितलं की त्यांना कॉल आला होता, परंतु असं देखील बोललं जातं की शिंदे यांना हार्ट अटॅक आला होता त्याच्यामुळे ते बेफाम झाले, परंतु यामध्ये निष्पाप तर बळी गेलेलेच आहेत ना। या सगळ्या बाबतीत बोलताना आमदार बालाजी किनीकर यांनी सांगितले की हा जो प्रकार घडला अत्यंत निंदनीय अत्यंत दुःखदायक प्रकार आहे, परंतु या सगळ्या बाबतीत पुढील तपास सुरू आहे, यामध्ये चूक कोणाची हे पाहिलं जाईल। आज अंबरनाथ पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या पुलावरती अपघात झालेला आहे। त्यामध्ये 4 लोकांचा डेथ घोषित झालेली आहे आणि 2 जण ॲडमिट आहेत। एक प्रायव्हेटमध्ये आहे, एक इथेच सेंट्रल हॉस्पिटलमध्ये आणि एक कळव्याला शिफ्ट करण्यात आलेले आहे। झालेली घटना ही खूप दुर्दैवी आहे आणि त्यांचा सखोल तपास पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून करतायत। 2 जण ऑन ड्युटी कर्मचारी आहेत नगरपालिकेचे आणि दोघांची ओळख आज माहिती घेत आहेत। सोबतच घटनास्थळी पोहोचल्यानंतर परिमंडळ 4चे पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की काय प्रकार झाला होता आणि कशा प्रकारे ही घटना घडली होती। या सगळ्या बाबतीत एकच सातत्य सांगितले जात आहे की यामध्ये निष्पाप बळी गेलेले आहेत, यामध्ये चूक कोणाची हा नंतरचा भाग आहे, परंतु सध्या तरी निष्पाप बळी गेलेला आहे। अंबरनाथ ईस्टवरून येणारी टाटा नेक्सॉन गाडीने सदरचा अपघात केलेला आहे। यातील ड्रायव्हरने एकूण 3 लोकांना उडवलं आणि त्यामध्ये 2 नगरपालिकेचे कर्मचारी आणि एक पायी चालणारा इसम असे 3 जण जागेवरच मयत झालेले आहेत आणि शिवाय हा जो ड्रायव्हर आहे तो पण यामध्ये मयत आहे। आता सध्या एकूण 4 मयत आणि 3 जखमी आहेत। याविषयी सध्या त्याचं पोस्टमॉर्टम सुरू आहे आणि पोस्टमॉर्टम नंतरच आपल्याला सविस्तर माहिती देता येईल। यामध्ये सदरची गाडी जी आहे ती शिवसेनेच्या उमेदवाराची होती आणि ते अंबरनाथ पश्चिम येथे चालले होते।